हा पुतळा आहे नामदेवराव जाधव यांचा. दुसऱ्या महायुद्धात अतुलनीय कामगिरी केली. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या कौतुकास पात्र ठरले. आपल्या शौर्याबद्दल व्हिक्टोरिया क्रॉस हा सैनिकांसाठी मानाचा बहुमान नामदेवराव जाधव यांनी मिळवला. सध्या हा पुतळा इंग्लंडमध्ये आहे. एका सामान्य कुटुंबातील भारतीयाचा पुतळा त्याच्या शौर्याबद्दल इंग्लंडमध्ये उभारला जावा ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. निमस ते इंग्लंड ही कहाणी अत्यंत रोमहर्षक अशी आहे. होय, हेच ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज नावाचे गाव. हे गाव प्रवरा नदीच्या काठावर बसले आहे. याच गावात एका गरीब शेतकऱ्याच्या पोटी नामदेवचा जन्म झाला. नामदेवला शिक्षणाची आवड होती, पण घरची गरिबी आड येत होती. त्याने काम करून पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा असे वडिलांचे मत होते. हा वय वय, तुझ्या शाळेचा टाइम झाला नाही का? चल मी आहे ती तुला सोडायला. चल कुठं निघालास? नाम्या बाहेर ये. कुठं निघालास? शाळेला जायचंय बा. मला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय बा. बा मला शाळा शिकायची. काय शाळा शिकायची नाही? चल वय, चल पोराकडे. अहो पण कुटुंबाच्या अन्न पाण्याला हातभार लावण्यासाठी वडिलांनी त्याला गावची गुरे राखण्याचे काम दिले. आपली शिक्षणाची आवड मारून तो पोटासाठी गुरे राखू लागला. पण त्याचे मन या कामात रमत नव्हते. त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तो सारखा शौर्य दाखवण्याची संधी शोधत होता.
प्रवरेच्या प्रवाहात पोहता पोहता काळाच्या प्रवाहात नामदेव मोठा होत होता. गावची गुरे रानातून चारून आणल्यानंतर मजुरी म्हणून त्या बदल्यात तो घरोघर जाऊन भाकरी मागत असे. अशा रीतीने तो स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू लागला. पण अशा रीतीने आयुष्य घालवणे नामदेवला मंजूर नव्हते. शौर्य पराक्रम त्याच्या नसानसात भरला होता. काहीतरी केले पाहिजे. मी मारतो त्याला. अरे नाम्या ते कोणाचं बी काम आहे का? मर्दाचं काम आहे. मरशील उगा. अरे नाग येतो नाग. अरे नाम्या फुकटचं काम नाही. नाग येतो मरशील उगा. मीच मारतो त्याला. मरतय बांगड्या भरल्या नाही. मरतय. त्याचे हे शौर्य त्याच्या अंगाशी आले. त्याने नाग मारला. ही गाव पंचायतीच्या दृष्टीने अभिमानाची बाब नव्हती, तर तो अपराध होता. कारण गावकरी नागाला देव मानून त्याची पूजा करत आणि त्याला मारून नामदेवने पाप केले होते, गुन्हा केला होता. म्हणून त्याला गाव पंचायतीसमोर अपराधी म्हणून उभे करण्यात आले. अरे नागपंचमीच्या सणाला ज्या नागाला आपण दूध पाजतो अशा देवा समान नागाला यानं मारलं. ये बहुत गलत बात है भाई, बहुत गलत बात है. मग याला सजा व्हायला पाहिजे का नाही? सजा तो होना चाहिए, उसको सजा होना ही चाहिए. अरे अरे गडबड करू नका. यातून काहीतरी मार्ग काढा. पाटील तुम्हीच काय तो निर्णय घ्यायचा तो तुम्ही ठरवा. पंच आप ही सजा सुनाओ. जो कुछ आप बोले गए वही होगा. गांव आपके आगे नहीं है, मैं बोलता है आप ही सजा सुनाओ. होना चाहिए सजा तो होना चाहिए उसको. अरे गडबड करू नका. अरे नाम्या अरे लय मोठी कुस्ती केली वय. अरे नागुबाला मारलंय. कुठे फेडशीला एवढं पाप? हा अरे ज्या नागुबाला आपण शंकराचा अवतार मानतो. अरे नागुबा म्हणजे महादेवाचा अवतार आणि त्याला तू मारलं. त्या नागोबाला तू मारून अख्ख्या गावावर संकट आणलंय. केवढं मोठं संकट गावावर आणलं. अरे या गावावर संकट येण्यापरीस तू जा ना गाव सोडून. अरे तिकडे तोंड काळ जाखव. या तुपल्या पोराला गावातून काढून दे. गावावर संकट नको. नाम्या तू वय गावाच्या बाहेर लागेल त्याला गावातून काढून. नाम्या
अजिबात गावात थांबायचं नाही. चल वय गावाच्या बाहेर, माझं तोंड बी पाहायचं नाही. चल निघ. आरोप सिद्ध झाला. नामदेवला या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून गाव सोडण्यास सांगण्यात आले. दिशाहीन झालेला नामदेव उज्ज्वल भविष्याची व शौर्याची स्वप्ने उराशी बाळगून चालत राहिला. काय नाही बाळ, काय झालं? कमून रडतोस बाळ? मला गावातून हुसकून दिलं. ठीक आहे, काही घाबरू नको. चल, आमच्या आश्रमात तुला घेऊन जातो. अशा अवस्थेत तो महानुभाव पंथाच्या आश्रमात पोहोचला. तिथे पडेल ती कामे करून तो भविष्यातील पराक्रमासाठी आपली शरीर यष्टी कमावू लागला. अरे नामू, आणखी लवकर वाढ. नामू, अरे पटकन काम करावं. तिकडे बाबा झोपलेले आहेत ना म्हातारे, त्यांना पण जेवण घेऊन जा. त्यांची सेवा कर. त्यांचे पाय दाबून दे नंतर, बर का? नामदेव, तुला पण जेवायला घे ना. घे तुला पण ताट घे, भाकर घे. बैस जेवायला आमच्याकडे. जा बैस. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुता स्तोत्रमन्ति देवे सवे वेदे सांग पदक्रमोपनिषदे गायन्त्यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो ये शान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री बालकृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बाळा बस जेवायला बस. बरं बरं. तोंडाजवळ घासले आणि तोंड हलवा. नामदेव कसला विचार करतोय? तुला करमत नाही का इथं? पण तिथेही त्याचे मन रमेना. शौर्य त्याला खुणावत होते, म्हणून तो तिथून बाहेर पडला. उदरनिर्वाहासाठी काही काळ नामदेवने सर्कशीतही लोकांना हसवण्याचे काम केले, पण तिथेही त्याचे मन रमले नाही. आणि त्याला शौर्य दाखवण्याची संधी चालून आली. 1945 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. सगळीकडे सैन्य भरती सुरू झाली. नामदेव सैन्यात भरती झाला. विश्राम. याद रखो, तुम यहाँ कमांडो ट्रेनिंग के लिए आए हो, पिकनिक के लिए नहीं.
हम यहाँ नौजवानों को जवान और जवानों को जाबाज कमांडोज बनाते हैं। त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही, त्याच्या जीवनाला दिशा मिळाली. तो मराठा लाईट इन्फेंट्री मध्ये भरती झाला आणि त्यांना पराक्रम दाखवण्याची संधी मिळाली ती दुसऱ्या महायुद्धात. या बटालियनने इंग्लंडच्या बाजूने इराक, सिरिया, लिबिया, इटली या राष्ट्रांविरुद्ध लढाईत भाग घेतला. 9 एप्रिल 1945 रोजी सुनियो नदीच्या तटावर इन्फंट्रीनं एकदम हल्ला केला. 1945च्या मार्च महिन्यात पहिली बटालियन वैंगण्णा कन्हेली विभागात दाखल झाली. त्यात नामदेवराव सामील होते. लॅमोना नदीच्या तीरावर ठाणी होती. जर्मन सैन्य व मराठी सैन्य यांच्यात फारच थोडे अंतर होते. ग्रेनेड, उकळत्या तेलाचे डबे, दगड यांचा भडीमार सुरू होता. एक एप्रिलला शेनिओ नदीच्या पुलावर जोराचा हल्ला झाला. लुगेगावच्या ईशान्येस मराठ्यांनी सायंकाळी 5 वाजता हल्ल्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने रायफलच्या गोळ्या, ग्रेनेड यांचा भडीमार सुरू होता. यात बरेच मराठा सैनिक मारले गेले. तरी मराठ्यांनी आपला धीर खचू दिला नाही. याच वेळी सी आणि वाय कंपनी नदी ओलांडून आली असता त्यांच्यावर जोरदार हल्ला झाला. पाडाव पुढे नेण्यास अडचण असल्याचे कंपनी कमांडर काफोर्ड यांच्या लक्षात येताच त्यांनी नदी ओलांडण्याचा हुकूम दिला. त्याचप्रमाणे मेजर हावर्ड यांनीही नदी ओलांडली. परंतु शत्रू पक्षाच्या हल्ल्याने सर्वजण दगावले. फक्त वाचले एकमेव नामदेवराव जाधव. 15 फूट रुंद, 5 फूट खोल असलेली सिनिओ नदी 30 फूट उंचीच्या एका कड्यावरून कोसळत होती. नदीच्या दोन्ही तीरांवर जर्मनीचे खंदक होते. तीराच्या आतल्या अंगास पूर्वेकडे सुरुंग पेरण्यात आले होते. एका आघाडीच्या टोळीच्या मागोमाग कमांडर बरोबर नामदेवराव नदी ओलांडत होते. पलीकडच्या तीरावर चढत असताना जर्मन सैन्याकडून जोराचा गोळीबार झाला. त्यात कमांडर जखमी झाले व इतर सर्वजण ठार झाले. नामदेवराव या शूर व धाडसी शिपायाने जखमी कमांडरला आपल्या खांद्यावर घेऊन खोल नदीतून व सुरुंग पेरलेल्या पट्ट्यातून आपले प्राणपणाला लावून सुरक्षितपणे बाहेर आणले.
यावेळी त्यांचे बरोबर मशीन गनमधून गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. ज्या ठाण्यातून आपल्या कंपन्यांचा व सैनिकांचा संहार झाला त्याच ठाण्याचा नाश करावयाचा बेत नामदेवरावांनी ठरवला. नामदेवराव सुडाने पेटले आणि जर्मन ठाण्यावर तुटून पडले. जवळ असलेल्या अपुऱ्या साहित्याने त्यांनी शत्रू पक्षाचा धुव्वा उडवला. हाताला मार लागून ते जखमी झाले. त्यांना गन धरता येईना. मग ग्रेनेडच्या मदतीने त्यांनी शत्रूची 2 ठाणी उद्ध्वस्त केली. सरपटत जाऊन त्यांनी ग्रेनेड मिळवले व शत्रू पक्षाची सर्व युद्धसामग्री नष्ट केली व मराठ्यांच्या युद्धनीतीची गर्जना केली. नामदेवरावांनी आपल्या अप्रतिम शौर्यामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचवले. त्यामुळे दोन्ही कंपन्यांनी तीरावर आपला ताबा मिळवला. मराठ्यांनाच नव्हे तर भारतीय जनतेला अभिमान वाटावा अशी कामगिरी करून त्यांनी जर्मनीचा अखेरचा प्रतिकार मोडून काढला. सारख्या खेड्यातल्या तरुणाने आपल्या शौर्याच्या बळावर महाराष्ट्राचे नाव जगभर गाजवले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल इंग्लंडच्या राणीने त्यांना खास सन्मान करून त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस हा बहुमान बहाल केला. एवढेच नाही तर प्रत्येक वर्षी एका खास समारंभासाठी त्यांना व कुटुंबियांना आपल्या स्वखर्चाने इंग्लंडला बोलावित असे व सन्मान करीत असे. नामदेवरावांचे अखेरचे दिवस अत्यंत विपन्न अवस्थेत गेले. तरीही महाराष्ट्र त्यांच्या शौर्याचे पोवाडे गातच राहील. यातून हजारो तरुणांना प्रेरणा मिळून ते देशसेवेसाठी आपले जीवन बहाल करतील यात शंका नाही. देशाला अभिमान वाटावा अशी असामान्य कामगिरी करणाऱ्या नामदेवराव जाधवांचा पुतळा आजही इंग्लंडमध्ये याची साक्ष देत उभा आहे.